नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओंकार सानप तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीतील धडा क्रमांक 2, ज्याचं नाव आहे स्थान आणि विस्तार. 10वीचा आता भूगोल ह्याच्यामधला दुसरा धडा आज आपण शिकणार आहोत. आता या धड्यामध्ये शिकण्याजोगं तर खूप काही आहे. तर ह्या धड्यामध्ये किंवा ह्या 10वीच्या इयत्तेमध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकाव्या लागतात. नंबर 1, भारत आणि ब्राझील यांचा संपूर्ण आढावा घेणारा भूगोल आणि त्याबद्दल सर्व पर्यावरण स्नेही किंवा नकाशे इत्यादी बाबतींचा आपल्याला आढावा घ्यावा लागतो. तर आपल्यासमोर भारताचं चित्र दिसत आहे. भारत आणि ब्राझील ह्या दोन देशाबद्दल आज आपल्याला तौलनिक अभ्यास करायचा आहे. तौलनिक. तर आपल्या धड्याचं नाव स्थान आणि विस्तार असं आहे. आता आपल्याला भूगोल शिकायचं आहे. मग कशावर आपल्याला भूगोल शिकताना अवलंबून राहावे लागते? तर भूगोल शिकताना आपल्याला निरीक्षण, वर्गीकरण, फरक, तुलना, आलेख, आकृत्या, नकाशांचे बदल इत्यादी गोष्टींवर अवलंबून राहावं लागते. आपल्याला भूगोल शिकायचं आहे. मग कशावर अवलंबून राहावं लागतं? तर आपल्याला निरीक्षण करावं लागतं, बारकाईने निरीक्षण करावं लागतं. त्यानंतर वर्गीकरण, क्लासिफिकेशन करावं लागतं, फरक, तुलना, आलेख म्हणजे तर ग्राफ, आकृत्या, डायग्राम्स आणि नकाशाचे बदल. नकाशा बदलत जातो. प्रत्येक धड्यामध्ये ठिकठिकाणी नकाशे बदलत गेलेले आहेत. तर हे बदलणारे नकाशे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता भारत आहे, त्याच्याबद्दल काही सूचक विधाने बघून घेऊया. म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा हा दुसरा क्रमांक येतो. अख्ख्या जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकाला येणारा देश आहे. मसाल्याच्या पिकासाठी जगप्रसिद्धता आहेच. तर क्रिकेटचे शौकीन सुद्धा भारतामध्ये खूप लोक आहेत. मग भारताची राजधानी तर आपल्या सर्वांना माहित आहे, दिल्ली आहे. तसंच भरतनाट्यम आणि कथकली हा नृत्य प्रकार जास्त फेमस आहे. 29 घटक राज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत आपल्या भारताचा 7वा क्रमांक येतो. लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत 7वा. ठीक आहे. आता भारताचे सूचक विधाने पाहिले. आता आपण पाहणार आहोत ब्राझीलचे सूचक विधाने. आता ब्राझीलचे सूचक विधानामध्ये पहिल्याने नृत्य प्रकार येतो, तो आहे सांबा. नृत्य प्रकार सांबा आहे आणि लोकप्रियतेचा फुटबॉल सर्वांना माहित आहे. त्यानंतर येतो तो जगाचा कॉफी पॉट, म्हणजे सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन करणारा देश म्हणून ब्राझीलला ओळखली जाते. त्याची राजधानी ब्राझिलिया आहे. लोकसंख्येच्या बाबतीत त्याचा 5वा क्रमांक येतो. जगात भारताचा दुसरा येतो, त्याचा 5वा येतो. क्षेत्रफळाच्या बाबतीत सुद्धा त्याचा 5वाच क्रमांक येतो. भारताचा स्थान, विस्तार आणि सीमा आता आपण समजून घेऊया. आता भारताचे स्थान रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला तर 68 अंश म्हणजे 68 अंश 7 मिनिटे 33 सेकंद पूर्व. ऐकून घ्या. 68 अंश 7 मिनिटे 33 सेकंद पूर्व ते 97 अंश 24 मिनिटे 47 सेकंद पूर्व. रेखावृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग पडतात. नंबर 1 पूर्व, नंबर 2 पश्चिम. रेखावृत्तामुळे 2 भाग. अक्षवृत्तामुळे सुद्धा 2 भाग. उत्तर दक्षिण. रेखावृत्तामुळे पूर्व पश्चिम, अक्षवृत्तामुळे उत्तर दक्षिण. ठीक आहे. रेखावृत्तीय विस्तार म्हणजे कसा? पूर्व पश्चिम 2 भाग पडतात. तर त्यामध्ये भारत पूर्व भागात येतो. उत्तर पूर्व भागात भारताचं स्थान आहे. आणि अक्षवृत्तीय विस्तार बघायला जावं तर 8 अंश 4 मिनिटे 28 सेकंद उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे 53 सेकंद उत्तर आहे. ठीक आहे. आता भारत हे उत्तर पूर्व बाजूचे ते आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, गोलार्धात येते. आता भारताच्या दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी आहे, जी की तमिळनाडू राज्यात आहे. भारताच्या उत्तरेकडील टोक हे दबदार आहे, जे की जम्मू काश्मीर या राज्यात येतं. भारताच्या पूर्वेकडील टोक हे किबिदू गाव अर्थात अरुणाचल प्रदेश राज्यातील एक गाव आहे. भारताच्या पश्चिमेकडील टोक गुवरमोटा आपल्या सर्वांना माहित आहे. भारताच्या अति दक्षिणेकडील एकदम भारताचं शेवटचं टोक, दक्षिणेकडचं शेवटचं टोक हे इंदिरा पॉइंट आहे. उत्तरेकडचं दबदार आहे. पश्चिमेकडचं काय? पश्चिमेकडचं गुजरातमधील गुवरमोटा आहे. पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश मधील किबिदू गाव आहे. ठीक आहे. आता भारताचा विस्तार सर्व पाहिलं आपण. भारताचे स्थान, आता आपण भारताचे स्थान पाहिले. आता भारताचा विस्तार पाहूया. भारताचा विस्तार हा कन्याकुमारी ते दबदार हा 3258 किलोमीटर आहे. किबिदू ते गुवरमोटा आहे सॉरी इथं गुवर पाहिजे होतं, इथं चुकून झालेलं आहे. गुवरमोटा हे अंतर 3000 किलोमीटर आहे. भारताच्या जगात क्षेत्रफळाच्या बाबतीत 7वा क्रमांक लागतो. आपल्या सर्वांना माहिती क्षेत्रफळाच्या बाबतीत 7वा क्रमांक लागतं. आता ते चौरस किलोमीटर मध्ये किती येईल? 32,87,363 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे 32,87,363 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या सर्वांना माहिती 1 नंबरला येणारा देश म्हणजे रशिया आहे. 2 नंबरला कॅनडा, 3 नंबरला चीन, 4 नंबरला अमेरिका, 5 नंबरला येणारा देश ब्राझील, 6ला ऑस्ट्रेलिया आणि 7ला आपला भारत. सर्वांना माहित आहे. आता जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने 2.42% क्षेत्र व्यापलेलं आहे. एक संपूर्ण जग एकीकडे 100% जग आहे. 100%पैकी फक्त 2.42% जागा भारताने व्यापली आहे, जी की आशिया खंडाच्या या ठिकाणी येते. आता लोकसंख्येच्या बाबतीत 17.50% जागा व्यापलेली आहे. म्हणजे समजून घ्या,
एक तर लोकसंख्येच्या बाबतीत 17.50, क्षेत्रफळाच्या बाबतीत 2.42 कसं काय? तर त्यामुळेच भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येणारा देश आहे. आता भारताची शेजारी देश किंवा सीमा पाहूया. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, सुरुवातीला येतं पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, चीन, भूतान, श्रीलंका. कोणते देश आले मी काय सांगितलं? पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, चीन, म्यानमार, अजून काय राहिले? श्रीलंका आणि बांगलादेश. ठीक आहे. आता भारताच्या पश्चिम दिशेला जर बघायला गेलो जलाशयामध्ये, तर भारताच्या पश्चिम दिशेला येणारा जलाशय म्हणजे आपला अरबी समुद्र, सर्वांना माहित आहे. दक्षिणेकडे येणारा आपला हिंदी महासागर आणि पूर्वेकडे येणारा आपला बंगालचा उपसागर, उपसागर काही म्हणू शकतात. ठीक आहे. आता ब्राझीलचे स्थान, विस्तार आणि सीमा आपण पाहून घेणार आहोत. ब्राझीलचं स्थान कुठे, विस्तार कुठे आणि सीमा कुठे हे आपल्याला सरळ शब्दात पाहून घ्यायचं आहे. भारताबरोबर अक्षवृत्तीय विस्तार 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण आहे. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे. रोरायमा ते रिओ ग्रांडे दो सूल हे त्याचं अंतर आहे. ब्राझीलचा बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे, मात्र दक्षिण अमेरिका खंडाच्या ते उत्तर दिशेला आहे. रेखावृत्तीय विस्तार 33°45' पश्चिम ते 13°48' पश्चिम गोलार्धात आहे. आक्रे रिओ ग्रांडे दो नॉर्ते, मी काय सांगितलं समजून घ्या. ब्राझीलचं स्थान कुठे आहे? ब्राझीलचं स्थान उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. भारताचं स्थान कुठे आहे? उत्तर आणि पूर्व गोलार्धात. ब्राझीलचं स्थान कुठे आहे? उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात. अक्षवृत्तीय दृष्ट्या उत्तर, दक्षिण, रेखावृत्तीय दृष्ट्या पश्चिम. भारताचं अक्षवृत्तीय दृष्ट्या उत्तर आणि रेखावृत्तीय दृष्ट्या काय? रेखावृत्तीय दृष्ट्या त्याचं येतं पूर्व. ठीक आहे. आक्रे ते रिओ ग्रांडे दो नॉर्ते हे ब्राझीलचं आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? भारत हा देश आहे, पण त्याला काहीतरी इतिहास असणार आहे. तो इतिहास आपण समजून घेऊया. भारत देश सुमारे 1.5 शतक म्हणजेच 150 वर्ष ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, आपल्या सर्वांना इतिहासात होतं. आता काही समस्या होत्या भारताला, तर त्या स्वातंत्र्य झाल्यावर काही समस्या आल्या. त्या समस्या कोणत्या होत्या? तर महायुद्धाला सामोरे जावे लागले. महायुद्ध आपल्या सर्वांना माहिती आहे. ते महायुद्धामुळे खूप हानी झालेली आहे, लोकहानी झालेली आहे, वित्तहानी झालेली आहे. तर महायुद्धाला सामोरे जावे लागले. दुष्काळी परिस्थिती खूप प्रमाणात होती. सारखे दुष्काळ पडायला लागले, पावसाची कमी, त्यामुळे सुद्धा एक समस्या निर्माण व्हायला लागली. पुन्हा आर्थिक समस्या तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. देश आहे पण त्याला अर्थसहाय्यच भेटणार, आर्थिक समस्या त्याच्यामध्ये खूप निर्माण व्हायला लागल्या. आता भारताची लोकसंख्येची रचना समजून घेऊया. लोकसंख्येची रचनामध्ये भारतामध्ये बालवयोगट, तरुण्यावस्था आणि वृद्धावस्था अर्थात 60+ म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त वय असणारे व्यक्ती किंवा माणसं. ठीक आहे. आता लोकसंख्येची रचना सर्वप्रथम काय येतं आपल्याला? बालवयोगट. बालवयोगटला आपण इंग्लिशमध्ये टीनएजर असं म्हणतो. चाइल्ड किंवा टीनेजर म्हणतो. तरुणावस्था म्हणजे यंग आणि वृद्धावस्था म्हणजे ओल्ड. ठीक आहे. भारतामध्ये तरुणांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात भारतामध्ये कुणाचं प्रमाण आहे? तरुणाचं प्रमाण आहे. म्हणून भारताला काय म्हणतात? तरुण देश असे संबोधले जाते. भारत हा एक प्रकारचा तरुण देश आहे. भारत जागतिक पातळीवर उत्तम प्रकारची बाजारपेठ निर्माण करून राहिलेला आहे. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघून घेऊया. ज्याप्रमाणे भारतावर 150 वर्ष राज्य ब्रिटिशांनी केले, त्याचप्रमाणे ब्राझीलवर पोर्तुगीजांनी 300 वर्ष राज्य केले. जसं आपल्यावर ब्रिटिशांनी जवळपास 1.5 शतक राज्य केलं, तसंच ह्यांच्यावरती 300 वर्ष राज्य केलं. सुमारे 3 शतक पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली हा देश होता आणि ब्राझीलला 7 सप्टेंबर 1822 रोजी स्वातंत्र्य मिळालेले आहे. सुमारे 1930 पासून ते 1985 या काळात लोकप्रिय लष्करी राजवट अर्थात 50-55 वर्ष ती राजवट चालू होती. त्यांना समस्या तर काय होत्या? वित्तीय आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. तर हा व्हिडिओ कसा लागला विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपतोय. पुढचा व्हिडिओ 3ऱ्या धड्यावर येणार आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं बेल नोटिफिकेशन चालू करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. तर